नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये भरती निघालेली आहे आणि ही भरती कोणत्या पदासाठी निघालेली आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील। ही जी भरती निघालेली आहे ही एसएससी मार्फत दिल्ली पोलीस मध्ये निघालेली आहे आणि पदाचे नाव आहे हेड कॉन्स्टेबल वायरलेस ऑपरेटर आणि यामध्ये 552 जागेचा समावेश असून महिला आणि पुरुष दोन्ही अर्ज करू शकतात। तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे, याची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल। तर बघा मित्रांनो, पदाचं नाव हेड कॉन्स्टेबल असिस्टंट वायरलेस ऑपरेटर किंवा टेलीप्रिंटर ऑपरेटर। ठीक आहे, यामध्ये पुरुष महिला दोन्ही अर्ज भरू शकतात। पुरुषाच्या एकूण जागा असणार आहे 370। ठीक आहे, लक्षात ठेवा, पुरुषाच्या 370 जागा आहे आणि यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा दिलेली आहे हे तुम्ही अर्ज भरताना व्यवस्थित चेक करून घ्यायचे। महिलांची जागा आहे 182। ठीक आहे, पुरुष महिला दोन्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतात। वयोमर्यादा असणार आहे 18 ते 27 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला। ही वयोमर्यादा तुमची 1 जुलै 2025 नुसार ठरवण्यात आलेली आहे। यामध्ये एससी एसटीला 5 वर्ष अधिक राहणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीचे उमेदवार यांना 3 वर्ष अधिक राहणार आहे। बघा मित्रांनो, याची जी पात्रता मागितली आहे 12वी पास असणे गरजेचं आहे आणि 12वीमध्ये तुम्हाला सायन्स आणि मॅथमॅटिक्स विषय असणे गरजेचं आहे। 12वी पास सायन्स आणि मॅथमॅटिक्स विषयासह उत्तीर्ण किंवा जर तुमचा मेकॅनिकल कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन यामध्ये झालेला असेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। ठीक आहे, 12वी सायन्स मेकॅनिकल कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम यामध्ये आयटी झाला असेल तरी तुम्ही आपला अर्ज भरू शकता। तर यासाठी जे एक्झाम शुल्क आहे ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना 100 रुपये। लक्षात ठेवायचं, ओपन ओबीसी ईडब्ल्यूएस पुरुषांना ही फी भरावी लागेल 100 रुपये। तर एससी एसटी माजी सैनिक आणि महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे। फक्त ओपन ओबीसी पुरुषांना ही फी भरावी लागेल। ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमची जी नियुक्ती होणार आहे यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम राहणार आहे 100 मार्क्सची, फिजिकल एंट्रन्स राहणार आहे, टेस्ट पण राहणार आहे आणि टेस्ट ऑफ इंग्लिश वर्ड प्रोसेसिंग बाय दिल्ली पोलीस स्पीड 1000 की। ठीक आहे, तर तुमची या ठिकाणी इंग्लिश टेस्ट पण घेतल्या जाणार आहे कॉम्प्युटरवरची। तर या 4 स्टेपमध्ये तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे, ते व्यवस्थित चेक करून घ्यायचं। आणि याचा एक्झामचा सिलेबस दिलेला आहे, तुम्ही चेक करा। ऑनलाईन एक्झाम होणार आहे तुमची। जनरल अवेअरनेस 20 प्रश्न 20 मार्क्स, जनरल सायन्स 25 प्रश्न 25 मार्क्स, नंतर मॅथमॅटिक्स 25 प्रश्न 25 मार्क्स, रिझनिंग 20 प्रश्न 20 मार्क्स आणि कॉम्प्युटर नॉलेज असणार आहे 10 प्रश्न 10 मार्क्स। 100 मार्क्सचा पेपर असणार आहे, वेळ असणार आहे 90 मिनिटाचा। आणि मित्रांनो, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे। लक्षात ठेवायचं, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे। अर्ज भरताना लक्षात ठेवायचं। एक्झाम तुमची हिंदी आणि इंग्लिशमध्येच होणार आहे आणि एक्झाम सेंटर असणार आहे महाराष्ट्रासाठी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे। हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे 15 ऑक्टोबर रात्री 11 वाजेपर्यंत। लक्षात ठेवा, 15 ऑक्टोबर याची अंतिम तारीख आहे आणि तुमची एक्झाम जी आहे ते डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये केव्हा पण होऊ शकते। ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आणि ची अंतिम तारीख असणार आहे 15 ऑक्टोबर। 15 ऑक्टोबरपर्यंत तुमचा अर्ज तुम्ही ऑनलाईनद्वारे भरू शकता। तर संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।